येस सगळ्यांनी निर्णय घ्यायला. येस आणखी येस डिसिजन न घेण्यापेक्षा काहीतरी डिसिजन घेतला कधी बेटर. येस म्हणजे तुम्ही डिसिजन घ्यायलाच हवं. तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी आहात तर तुम्ही ते डिसिजन घ्यायलाच हवं. मग ते डिसिजन योग्य असेल किंवा अयोग्य असेल याला काही महत्व नाही. काही औषधी तर बरोबर असते. हा काही डिसिजन हे योग्य असतात, काही डिसिजन हे अयोग्य असतात. तरी सुद्धा आपण सोडायला हवे. काही औषधी बरोबर असतात. बरं ठीक आहे. आणखी येस मार्क्स सुद्धा कमी अधिक होतात. हे अतिशय ॲप्रिशिएट उत्तर आहे. म्हणजे आपण एखादा डिसिजन घेतो तो चांगला असल्यानं त्याचे परिणाम हे नेहमी चांगले असतात. एखादा वाईट डिसिजन असेल तर एखादा परिणाम सुद्धा तसा असतो. जस्ट एक तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो की उद्या सकाळी मला 6 वाजता सिंहगडच्या एक्सप्रेसनी मुंबईला जायचं. हा माझा एक डिसिजन. पण काय होतं रात्रभर मी नेटफ्लिक्सवरती मूवी बघतो 4-4:30 वाजता आणि नंतर मी झोपून जातो. मला सांगा 4:30 वाजता झोपलेला बंदा 5:30 किंवा 6 वाजता उठू शकेल का? पॉसिबलच नाही. म्हणजे रात्रभर जे काही मूवी बघितलेला आहे नेटफ्लिक्सवरती तो डिसिजन योग्य असेल की अयोग्य असेल? अयोग्य. पण जर कदाचित माझी आई मला सांगते की 6 वाजले तुला जायचं, आता मला सांगा डिसिजन योग्य असेल की अयोग्य असेल? तरी सुद्धा हा डिसिजन अयोग्य असेल कारण की जो तुम्ही डिसिजन घेतलेला आहे तो 100% प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही 100% दिले नाही. पॉसिबिलिटी 50-50% आहे. कदाचित तुम्हाला तुमची आई उठवेल, कदाचित उठवणार नाही. म्हणून जो काही परिणाम असतो ना तो परिणाम खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच डिसिजन मेकिंगला आपल्याला इथे निगेटिव्ह मार्क्स दिले नाही. आता आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एखादी गोष्ट जेव्हा आपण बघत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू असतात. जसं की डिसिजन मेकिंगमध्ये एक तुम्ही पॉलिटिशियन असता, कधी शिक्षक असता, कधी नागरिक असता, कधी एक कलेक्टर असता, कधी DYSP असता, कधी अतिशय सामान्य नागरिक असता, कधी एखाद्या कंपनीचे कर्मचारी असतात. हे तुमचा वेगळा रोल डिझाईन केलेला आहे. प्रत्येकाचा रोल हा बरोबर असतो की चुकीचा असतो? नेहमी बरोबरच असतो. जे मी बघतोय ते माझ्या अर्थाने बरोबर आहे, जे तुम्ही बघताय त्या अर्थाने बरोबर असते. पण काय होतं आपण जेव्हा एक विद्यार्थी म्हणून जेव्हा एका रोलमध्ये जातो तर तेव्हा अचानक आपण कर्मचारी रोलमध्ये नाही जाऊ शकत. हा मुलांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना शिफ्ट होता येत नाही. जर त्यांनी तिथे सांगितले की तुम्ही एक कर्मचारी आहात, आपण काय विचार करतोय मी विद्यार्थी आहे त्या अँगलने विचार करतो. एक्झॅक्टली आन्सर तिथे चुकतो. तर या संदर्भात तुम्हाला मी एक थेरी सांगतो. ती थेरी खूपच महत्त्वाची आहे. त्याला अनेकांतवाद असं म्हणतात. अनेकांतवाद ही जैनिझममध्ये असणारी खूप महत्त्वाची संकल्पना आहे आणि एक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अँगलने सुद्धा खूप महत्त्वाची आहे. कोणाला माहिती आहे अनेकांतवाद माहिती आहे? ऐकलंय कधी? तर ती संकल्पना काय आहे ती आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. अनेकांतवाद म्हणजे काय तर एका गोष्टीला अनेक पैलू असू शकतात. म्हणजे एका गोष्टीला अनेक सत्यता असू शकतात. तर ते कशात आपण बघूया. 4 आंधळे लोक असतात. त्यांच्यासमोर एक हत्ती दिला जातो. त्यांनी याच्या आधी कधीच हत्ती बघितला नसतो किंवा महसूस केलेला नसतो. एकाने हत्तीचा पाय पकडते, एक जण शेपूट पकडतो, एक जण सोंड पकडते आणि एक जण कान पकडतो. आणि प्रत्येकाला विचारलं की हत्ती म्हणजे काय. प्रत्येकाने सांगितलं की हत्ती म्हणजे एक खांब. दुसऱ्याने सांगितलं की हत्ती म्हणजे सूप. सूप म्हणजे आपलं पाखात ते सूप. एकाने सांगितले की दोरी, एकाने सांगितले काहीतरी वेगळंच. म्हणजे याचा अर्थ काय की जे काही 4 लोकांनी सांगितलेला हत्ती आहे ते खरं की कुठे आहे? एक्झॅक्टली तोच आहे. पण एकाने सांगितलेला हत्ती ते म्हणजे हत्ती आहे का? नाही. म्हणजे काय तर त्यांनी जे सांगितलेला जो हत्ती आहे तो एक्झॅक्टली तोच आहे कारण की त्याला तेवढंच माहिती आहे. पण जेव्हा आपण 4 लोकांचे जेव्हा मतं एकत्र घेऊ आणि बरोबर रेखाटन करू तेव्हा हे लक्षात येतं की हत्ती हा अशा प्रकारचा असतो. येस ऑर नो? एक्झॅक्टली सत्य सुद्धा तसंच असतं. कोणतेही सत्य हे नेहमी 100% सत्य नसतं. सत्य हे फक्त आपल्या अँगलने असतं. जेव्हा आपण हे सत्यांच्या अनेक बाजू बघत असतो आणि जेव्हा त्याला एकत्र करतो कन्क्लुजन मांडतो तेव्हा कळतं की ओके ते असं होतं. आपण त्याला आपल्या लँग्वेजमध्ये जजमेंटल असं म्हणतो. एखादी मुलगी जात असेल तर आपण काय म्हणतो? बॉयफ्रेंड बरोबर चालली.
पण असं होऊ शकते की तो तुझा मित्र असेल किंवा भाऊ असेल. हे काय आहे जजमेंटल, म्हणजे जे सत्य असेल ना तुमच्या अँगलनी कदाचित ते सत्य असेल पण अनेक पैलूंनी सत्य हे वेगवेगळे असते. आणि म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही केस स्टडी मांडत असतात, जेव्हा तुम्ही केस स्टडीचं उत्तर द्याल तेव्हा त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की तुमचा रोल काय आहे. ॲज अ कर्मचारी म्हणून आहे, ॲज अ प्रशासकीय अधिकारी म्हणून आहे, ॲज अ डिवाइस म्हणून आहे, ते बघणं खूप गरजेचं आहे. रोल खूप महत्त्वाचा आहे. लक्षात आलं. सेकंड काय असतं की जेव्हा तुमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात तर तेव्हा एक पर्याय नेहमी मूर्ख असतो. काय असतो? मूर्ख आहे. मी खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी, याला मूर्ख पर्याय असं म्हणतात. त्याला आपण एक्स्ट्रीम डिसिजन असं म्हणूया. आणि जेव्हा तुम्ही डिसिजन मेकिंग जेव्हा सोडत असताना तेव्हा त्याच्यामध्ये एक पर्याय नेहमी मूर्ख असतो. मूर्ख म्हणजे काय? त्याला 0 मार्क्स दिलेले असतात. आणि जर तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर आधी तो मूर्ख पर्याय कोणता आहे ते शोधणं खूप गरजेचं आहे. मूर्ख पर्याय झाल्यानंतर सेकंड स्टेप आहे की आपल्याला 2 गोष्टींमध्ये रेफरन्स देता यायला हवा. जसं की या ऑप्शनला जर मी सिलेक्ट केलं तर किती मार्क्स मिळतील आणि या ऑप्शनला जर मी सिलेक्ट केलं तर किती मार्क्स मिळतील. हे जर तुम्हाला रेफरन्स जर कळाला, रोल जर कळाला तर डिसिजन मेकिंग हा अतिशय सोपा टॉपिक आहे. कोणतेही डिसिजन मेकिंग येऊ द्या, तुम्हाला 12.5 पैकी 12.5 मिळणार म्हणजे मिळणार, त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक तिसऱ्या प्रकारचं स्टेटमेंट असतं, त्याला एक्स्ट्रीम स्टेटमेंट असं म्हणतात. काय म्हणतात? एक्स्ट्रीम. जे तुम्हाला मी आता बोललो तेच, पण तर ISS अदरवाईज चपराशी एक्स्ट्रीम बदला मार्ग त्याला कधी मान्य नसतो, तर त्याला एक्स्ट्रीम स्टेटमेंट असं म्हणतात. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. खूप जुनं आपण जाऊया. प्राचीन युगामध्ये, प्राचीन भारतामध्ये 2 प्रकारचे मतप्रवाह होते. एक आहे जैनिझम, दुसरं आहे बुद्धिझम आणि तिसरं आहे हिंदुइझम. किंवा हिंदुइझम नव्हतं प्रॉपर पण त्याला आपण हिंदुइझम असं म्हणूया. मला सांगा कोणता धर्म हा जास्त स्प्रेड झाला जगामध्ये? हिंदुइझम, जैनिझम और बुद्धिझम. काय कारण आहे? नाही, सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे बुद्धिझम स्प्रेड होण्याचं की बुद्धिझम मध्ये मध्यम मार्ग आहे. मध्यम मार्ग याला मध्यम पटिपद असं म्हणतात. म्हणजे जे तुला मला शक्य नाही ना, जे दोघांना शक्य होईल आपण ते करूया, त्याला मध्यम मार्ग असं म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही डिसिजन मेकिंग घ्याल ना तेव्हा तुम्हाला मध्यम मार्ग शोधायचा आहे. आणि जो तुमचा मध्यम मार्ग असेल तो तुमचा मोक्षाचा मार्ग. मोक्ष म्हणजे काय? लक्षात आलेच की स्टार्टिंगला तुम्हाला मूर्ख पर्याय शोधायचा आहे, दुसरं तुम्हाला एक्स्ट्रीम शोधायचं आहे आणि तिसरी गोष्ट काय शोधायचं आहे? कोणता नियर जातो तो शोधायचा आहे. सिंपल. आणि नियर गेल्यानंतर चौथा ऑप्शन हा असतो की मला एक्झॅक्टली मोक्षापर्यंत घेऊन जाणारा मार्ग कोणता आहे. सिंपल. दॅट्स युअर डिसिजन मेकिंग. आणि हे करत असताना फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रॅक्टिकलनेस, दुसरा पर्याय असेल मॉरलिटी आणि तिसरा ऑप्शन असेल लिगलिटी. लिगलिटी म्हणजे ते कायद्याला धरून आहे का त्याकडे. तर आपण बघूया हे 4 पर्याय आणि आपण जो काही अँगल इथे ऍक्सेप्ट केलेला आहे तो खरंच मॅच होतो का. प्लीज क्वेश्चन क्रमांक बघा 78. तुम्ही महाराष्ट्रातील एका दुर्गम भागात डिवाइस म्हणून नुकतेच रुजू झाला आहात. तुम्हाला अचानक खबऱ्याकडून अचानक टिप्स मिळते, ज्या टिप्समुळे कुख्यात गुंड पकडण्याची तुम्हाला संधी मिळते. तुमच्याकडे वेळेअभावी अतिरिक्त पोलीस फोर्स बोलवण्यासाठी वेळ नसल्याने तुम्ही 2 कॉन्स्टेबलसह त्या कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी जातात. तुम्ही त्या कुख्यात गुंडाला पकडता सुद्धा, पण तुम्हाला कळते या गुंडाला पकडल्यामुळे 100 ते 150 माणसांचा कळ शस्त्रांसह तुमच्या दिशेने येत आहे. तुम्ही दुर्गम भागात असल्याने संपर्क यंत्रणा अपुऱ्या आहेत व अतिरिक्त पोलीस फोर्स बोलवायला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? केस स्टडी सगळ्यांना लक्षात आलेली आहे. एकदम डिवाइस झाला, सिंगम झाला, एका दुर्गम भागामध्ये गेला, टिप्स मिळाल्यानंतर लगेच जाता त्याला पकडायला. पकडलं नंतर काय? कारण की येणारे लोक किती आहेत? 100 ते 150. त्यांच्या हातामध्ये कोयता आहे, तलवार आहे, बंदूक आहे, सर्वच प्रकारचे शस्त्रास्त्र आहेत. तुम्ही काय करता? सिंपल केस स्टडी आहे. सांगा काय उत्तर असेल? सोडून द्या. ओके. नंबर 2 चं उत्तर तुम्ही काय कराल? सोडून द्या. का बरं?
पण आपण त्याला सोडून का देऊ? सोडून द्याल म्हणजे तुम्ही असा अर्थ की तुम्ही पिताय स्वतःला, तुमच्या जीवाला पिताय. Yes or no? किती जणांना असं वाटतं की याचं उत्तर 2 असायला हवं? प्लीज रेज युअर हँड. यस. पण जस्ट एक एक्झाम्पल मी तुम्हाला क्रॉस करतोय. मला असं वाटतं की याचं एक्झाम्पल असायला हवं 3. हे उत्तर बरोबर होऊ शकते का? का नाही होऊ शकत? एक्झॅक्टली. हा जर एक पर्याय असेल ना तर मूर्खपणाचा ऑप्शन आहे. जर मी तुम्हाला मारलं तर काय होईल? जे घेणारे 100-150 लोक आहेत ते मला मारून टाकतील आणि प्लस माझ्या बरोबर जे 2 हॉस्पिटल आहेत तेही जातील. हे सगळं कोमल. मग अशा वेळेस हा मूर्खपणाचा ऑप्शन होऊ शकतो का? नाही. त्यामुळे याला आपण काय देऊया? 0 मार्क्स द्या प्लीज. आता पण याला थोडंसं एक्स्ट्रीम ऑप्शन बघूया कुठे आहे. पहिल्या नंबरचा ऑप्शन हा एक्स्ट्रीम ऑप्शन आहे. तुम्ही त्या गुन्ह्याला कोणत्याही परिस्थितीत चिंगमून पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जाल, कारण अशी संधी मिळणार नाही. मला सांगा, खरंच पॉसिबल आहे का? जर तुम्ही त्या गुन्ह्याला घेऊन जाताय 100-150 लोक तुमचा पाठलाग करतील आणि पकडल्यानंतर तुम्हाला सोडणार आहेत का? ते पॉसिबलच नाहीये. म्हणजे हेच एक्स्ट्रीम ऑप्शन चुकीचं आहे. नंतर तुम्ही त्या गुन्ह्याला मारून टाकाल व येणाऱ्या लोकांना मारण्याची धमकी द्याल. अगेन हे काय वाक्य आहे? एक्स्ट्रीम वाक्य आहे, मूर्खाचा ऑप्शन आहे. आता मला एक सांगा, आपण जेव्हा सर्व्हिस मध्ये असतो तर तेव्हा असं म्हटलं जातं की जे जेव्हा मरेंगे तेरे जे वतन तेरे जे, असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या सर्व्हिससाठी आपल्याला जान द्यायची आहे. पण इथे आपण काय करतोय? आपल्याला जीव वाचवण्यासाठी आपण त्याला सोडून देतो. आता मला सांगा, हे बरोबर आहे का चुकीचं आहे? का बरोबर आहे? एक्झॅक्टली. व्हेरी गुड. तुझा जीव महत्वाचा नाहीये, तुझ्या बरोबर असणारे जे 2 कॉन्स्टेबल आहेत ना ते खूप जास्त महत्वाचे आहेत. तुला म्हणायचं तू मर, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 2 कॉन्स्टेबल आहेत, त्यांनी जगणं खूप गरजेचं आहे. कारण की त्यांची जबाबदारी कोणावरती आहे? या डिवायसपी वरती आहे. आणि त्या पठ्याने काय केलं? म्हणजे हा विचार केला तर डिवायसपी थोडासा मूर्ख आहे. कसा? कारण की त्याला लगेच टिप्स मिळाली आणि लगेच तो गेला 2 कॉन्स्टेबल सर. पॉसिबल होऊ शकते का असं की दुर्गम भागामध्ये गेला तर पोलीस फोर्स सोबत घेऊन जाणं गरजेचे आहे. आणि म्हणून यांनी जो काही ऑप्शन निवडला असेल कळून जाणं, हा ऑप्शन 200% बरोबर आहे. येस ऑर नो? येस. व्हेरी गुड. आता सेकंड ऑप्शन आपण घेऊया. सेकंड क्वेश्चन. याच्यामध्ये कोण काही डाऊट आहे का? क्लिअर झालंय? यस. सेकंड क्वेश्चन. यस. सिंगम नाही म्हणायचं आपल्याला. सिंगम म्हणायचं आपल्याला लवकरच जावं लागेल. हा, याचा अर्थ हा होतो की पिक्चरचा खूप जास्त प्रभाव पडलेला आहे. ओके. हा थोडासा प्रश्न थोडासा इमोशनल आहे आणि मला वाटतं की प्रत्येक लाईफमध्ये हे झालं असेल. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. तुम्ही 3 वर्षापासून सलग तयारी करत आहात, पण कोणतेच यश हातात लागत नाही. त्यामुळे तुम्ही खूप निराश झाला. त्यात खूप पैशाची अडचण आहे. एवढेच नव्हे तर आज रविवार असल्याने मेसला सुद्धा सुट्टी आहे. तुमच्याकडे तर पैसे नाही, तुमच्या मित्राकडे सुद्धा पैसे नाही का? कारण सेम. यस. नेक्स्ट. आणि अचानक याच्यात एक गुड न्यूज आहे. अचानक तुम्हाला 50,000 रुपये सापडतात. एका क्षणात. यस. मग अशा वेळेस जे काही 50,000 मिळाले त्याचं काय करायचं? पार्टी करायची आहे? तू आहे उपाशी, मी उपाशी, चल पार्टी करूया. आज किती एकदम फुल. असं होऊ शकते का? नाही. सेकंड ऑप्शन काय होऊ शकतो? सेकंड ऑप्शन काय होऊ शकतो? ते पैसे उचलून तिथेच थांबणार, मग कोणी शोधत येते का ते पाहणार, मग त्या व्यक्तीला ते पैसे देऊन टाकणार. आपण कोण आहे? हरिश्चंद्र. असं टॅली करता येणार नाहीये. आधी आपण काय करूया? एक्स्ट्रीम वाक्य जे आहे त्याला आधी आपण क्लिक करूया. त्या पैशाकडे दुर्लक्ष करत निघून जा. पॉसिबलच नाहीये. हा म्हणजे ऑप्शन हा मूर्खपणाचा आहे.
नंतर ते पैसे उचलत अलगद उचलून खिशात टाकाल व तिथून निघून जाल. ऑप्शन होऊ शकतो का? नाही. आपण एक प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे आपण एखाद्या घटनेबद्दल कसं बघतो या ह्याने हा प्रश्न डिझाईन केलेला आहे. त्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे का? मला सांगा, प्रॅक्टिकली सगळ्यांनी हेच केलं असतं? येस ऑर नो? पण एक्झाम मध्ये चांगलं बघायचं. येस. आता हा पहिला सुद्धा ऑप्शन नाहीये, पण आपण तरी याला मार्क्स देऊया, 1 मार्क देऊया. होऊ शकतो. त्याच्यानंतर जो काही सेकंड ऑप्शन आहे, ते पैसे उचलून तेथेच थांबणार व कोणी शोधत येते का ते पाहणार व त्या व्यक्तीला ते पैसे देऊन टाकणार. हा ऑप्शन बरोबर होऊ शकतो, पण तुम्ही रिकामे आहात का? मी स्वतः प्रश्न अभ्यास करते, म्हणजे एक तास खूप महत्वाचा आहे. म्हणजे हे आन्सर होऊ शकते, पण याला टाइमची मर्यादा आहे. तुम्ही रिकामटेकडे नाहीये. काहीतरी दिल्लीमध्ये प्रदूषण झालेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही पूर्ण जिल्ह्यांमध्ये अभियान राबवाल का? नाहीये, शक्यच नाहीये. अशा वेळेस बेस्ट ऑप्शन काय? ॲज अ नागरिक म्हणून जे काही तत्व असतील, जे गव्हर्नमेंटने सांगितलेले आहेत ऑड आणि इव्हन, त्याचं मी पालन करेन. येस ऑर नो? म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेत असताना तो निर्णय माझ्या स्पिअरमध्ये आहे का, ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, हा निर्णय नेहमी बघायचा. आणि तो कायद्याला धरून आहे का? कारण की आपण कोण आहे? अधिकारी लोक आहेत. त्याच्यामध्ये कायदा पहिला आहे, रूल फर्स्ट. सेकंड, जो काही शेवटचा ऑप्शन आहे ते पैसे जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन जमा करा. तर या प्रश्नाचं उत्तर हे अतिशय बरोबर आहे. त्याचं कारण सांगता येईल तुम्हाला? सर, पोलीस प्रशासनावर विश्वास आहे ना. यस, व्हेरी गुड. एक जण असं म्हणत होता की सर कशाला तिकडे द्यायचे पैसे, जसं की ते 50,000 त्या कॉन्स्टेबलनी खाऊन टाकले तर कसं होण्याची पॉसिबिलिटी आहे. पण याचा अर्थ हा होतो की तुमचा पोलिसांनी विश्वास नाही. जर तुम्हाला प्रशासकीय अधिकारी व्हायचंय, डीवायएसपी व्हायचंय, तर तुमचा गव्हर्नमेंटवरती ट्रस्ट असणं खूप जास्त महत्वाचं आहे. जर तुम्ही म्हटलं की कंप्लेंट वगैरे काय नाही हो, डायरेक्ट त्याला फवाडीत मारा, असं चालणार आहे का? नाहीये. रीतसर जी काही पद्धत असेल त्याच पद्धतीचा तुम्हाला वापर करायचा. जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला जाल, जेव्हा ते पैसे द्याल, त्याच्यानंतर हा त्यांची नैतिकता आहे की त्यांनी तो पैसा कसा वापरायचा. फर्स्ट ही आपली नैतिकता कशी आहे, लिगॅलिटी कशी आहे, रूल्स कसे आहेत, हे खूप जास्त महत्वाचे आहे. येस ऑर नो? म्हणून जे काही सक्ती असतं ना, ते इतरांच्या बाबतीने काही असू द्या, पण स्वतःच्या बाबतीमध्ये कसं असायला हवं? ते तंतोतंत परफेक्ट आणि योग्यच असायला हवं. नाहीतर काय होईल? पोपट. माहिती आहे सगळ्यांना? सेकंड ऑप्शन, याच्यामध्ये काही डाऊट आहे? क्लिअर? येस. सेकंड, एका सरकारी कंपनीमध्ये, आता हा जो एक क्वेश्चन डिझाईन केलेला आहे ते महामंडळाचे जे सध्या आंदोलन चालू आहे याच्यावरती आधारित आहे. आपण कोणतंही नाव एकदम घेऊ शकत नाही, थोडंसं वेगळ्या अँगलने हे नाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. बघा तुम्हाला काय लॉजिक लागतं. एका सरकारी कंपनीमध्ये 5,000 कर्मचारी काम करतात. ही सरकारी कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांबाबत खूप जागरूक आहे व खूप विश्वास आहे, पण काही कारणामुळे कंपनीचे आर्थिक चक्र बिघडले व ह्या कर्मचाऱ्यांचा जो काही पगार असेल तो 6 महिन्यांपासून थकीत आहे. एवढंच नाही तर जो काही पगार आहे तो सुद्धा खूप कमी आहे. आणि हे सगळं चालू असताना जे काही व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितले की डोंट वरी, आम्ही तुमचा पगार वाढवू आणि प्लस जे काही तुमचा पगार असेल आम्ही तो तुम्हाला परत देऊ, किंवा जे असेल कंटिन्यू आपण ते कंटिन्यू करूया. परंतु अचानक एक दिवस राजकीय पक्षाचे पुढारी गेट समोर येतात आणि आंदोलन करतात. मे बी हे आंदोलन काय होऊ शकते? हिंसक होऊ शकते. ॲज अ कर्मचारी म्हणून तुम्ही काय कराल? आता इथे काय आहे? पोलीस म्हणून रोल नाहीये किंवा कंपनीचा व्यवस्थापक म्हणून सुद्धा रोल नाहीये. एका कर्मचारी म्हणून तुमचा रोल काय असेल? पोलिसांकडे जाल. मला सांगा, हा ऑप्शन का बेस्ट होऊ शकतो? पोलिसांकडे जाल. सामान्य नागरिक काय करू शकतो? फक्त पोलिसांकडे जाऊ शकतो आणि त्याच्या वतीने जे काय होऊ शकतं तेवढंच ऑप्शन हा त्याला उपलब्ध असतो. येस ऑर नो? आता ही केस स्टडी आपण फिरूया. या भागामध्ये अशा प्रकारचं आंदोलन चालू आहे आणि तुम्ही तिथे एक डिवायस म्हणून गेला. आता सांगा तुमचा रोल काय असेल आणि कोणता ऑप्शन हा बेस्ट असेल? सोपं आहे, त्याला मारायचं, प्रोजेक्ट टाकायचं नाही. यस. काय असेल तो ऑप्शन? चार्जशीट तयार करणे. यस. आणखी काय असेल तो ऑप्शन? पहिल्यांदा त्याला समजणे, विचारणे की दाखवा तुझं कागदपत्र, काय तुझा मामला चाललाय, आणि ऑथरवाईज त्याला
जायला सांगणे, विनंती करणे. यस ऑर नो? बेस्ट ऑप्शन हा होऊ शकतो. अदरवाईज लाठीचार्ज. चलो भागो भागो पत्रे आहे, असं करता येईल आपल्याला. यस, बिकॉज रूल आहे, लॉ अँड ऑर्डर आपल्याला तो मेंटेन करायचं. पोलिसांचं सर्वात महत्त्वाचं काम काय आहे? शांतता व सुव्यवस्था राखणे. तिथे कोणाचा जरी बाप आला काही करत असेल तर त्यांना तिथे परवानगी नसेल आणि ते प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. ते अशा प्रकारे आंदोलन करता येईल नाही. आता ठीक आहे, आणखीन आपण एक रोल चेंज करूया. आता तुम्ही इथे कंपनीचे व्यवस्थापक आहात. मला सांगा आता इथे तुमचा रोल कसा असेल? समंजसपणे एक्झॅक्टली, तुमचा रोल पुन्हा चेंज होईल. तुम्ही काय कराल? प्लीज असं काही करू नका, ऑलरेडी आम्ही काम केलेलं आहे. हे बघा दिसेल सुरू भाग असं करता येईल. जर तो ऑप्शन नसेल तर दुसरा ऑप्शन काय असेल? पोलिसांना बोलवणे. म्हणजे जेव्हा तुमचा रोल चेंज होतो तर तेव्हा तुमचं डिसिजन मेकिंग सुद्धा चेंज होतं. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा आहे ना तर तेव्हा संदर्भात नेहमी ह्या गोष्टी बघायच्या. इमोशन व्हायचं नाहीये. इमोशनल म्हणजे काय? तर याचा अर्थ की तुमचं प्रॅक्टिकलनेस कमी होणार. त्याच्यानंतर मॉरॅलिटी चेक करायची आहे की खरंच हे कायद्याला धरून असणार आहे का. जर 100 लोकांचा डिसिजन घेतला असेल तर हात घेतला असेल का, हा विचार करणं म्हणजे काय? मॉरॅलिटी. आणि कायद्याला आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला केस स्टडीचा अभ्यास करायचा आहे. येस ऑर नो? एवढंच नाही तर आपण ह्या अँगलनी जो काही प्रश्न आहे, सगळ्यांचाच प्रश्न आहे, डिसिजन मेकिंगमध्ये सगळ्यांना कमी मार्क्स येतात. तर या आधारे आपण एक स्पेशल प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. त्यासाठी आपण एक स्पेशल बुक डिझाईन केलेलं आहे डिसिजन मेकिंगचं. त्याच्यामध्ये तुम्हाला आयोगाचे जे काही क्वेश्चन्स आहेत 2013 पासून 2020 पर्यंत प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आणि प्लस 125 क्वेश्चन्स हे प्रॅक्टिससाठी तिथे दिलेले आहेत. एक बुक्स आपण पब्लिश करतोय. पुढच्या संडेला आपल्या सगळ्यांच्या ते हातात असेल आणि त्यासाठी राहुल सरांनी मला खूप मदत केलेली आहे. त्याबद्दल जाहीर आभार. आणि डेफिनेटली आपला प्रयत्न हा असेल की सगळ्यांना 12.5 मार्क्स द्यायलाच हवे. किती मार्क्स? 12.5. आणि ते पॉसिबल आहे जर प्रॉपर तो माइंडसेट तयार केला तर. येस ऑर नो? येस. आता हे झालं आपलं नियम. आपण थोडंसं जे काही रिझल्ट आहेत आपले त्याच्यावरती 2 मिनिट अनालिसिस करूया. जास्त वेळ मी घेणार नाही, फक्त 2 मिनिटं. ते तुम्हाला कळणं खूप गरजेचे आहे कारण की आपली ही 4थी टेस्ट आहे. किती? 4थी. पण बरेच जणांचे प्रश्न आहेत की सर काय करू, मार्क्स वाढत नाहीये, काय करू, स्कोर स्टक झालेला आहे, काय करू, स्कोर मागे पुढे होतोय. मग याच्यामध्ये कारण काय आपण बघूया. आता मला सांगा की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये इथे बसता. कारण